दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस आज पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत आहे। ज्या एशियन हार्ट रुग्णालयाबाहेर काँग्रेस आंदोलन करणार होती त्या परिसरात ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथकासोबतच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। बीकेसी परिसरातनं या सगळ्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, आपण पाहूया। बीकेसी मध्ये येणार आहेत, ग्लोबल फिनटेक फेस्टला ते उपस्थित राहणार आहेत। एकूणच मार्गदर्शन देखील करताना आपल्याला पाहायला मिळणार। मात्र त्यापूर्वी काँग्रेसकडनं एशियन हार्ट परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार होतं। एकूण काळे झेंडे दाखवण्यात येणार होते। त्याचपूर्वी आपण पाहायचं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये आपल्याला लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण समोर देखील बघू शकतो दंगल नियंत्रण पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आली आहे। सोबतच इथं देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा या बंदोबस्त पाहायला मिळतोय। इथूनच एकूण काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न जे आहे तो काँग्रेसकडनं करण्यात येणार होता। मात्र त्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सोबतच खासदार वर्षा गायकवाड यांना देखील डिटेन करण्यात आलेला आहे। त्यांच्या घराखाली देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे राजकोट किल्ल्यावरचा तो कुठेतरी पडल्यामुळे हे सगळं आंदोलन जे आहे ते काँग्रेसकडनं करण्यात येणार होतं। त्याचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलले नाही, त्यामुळे हा सगळा निषेध आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र त्यापूर्वीच सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असलं तरीही या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकरसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।